आज पुन्हा होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये जे आहे लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले होते आणि आता पुन्हा एकदा नव्याने डबल सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे 3,000 रुपये वितरण करण्यासंदर्भात. चला तर जाणून घेऊया 3,000 रुपये जे आहे कोणत्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणानिमित्त मिळत आहेत, कोणत्या बहिणी वंचित राहत आहेत व कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांसोबतच नवीन गिफ्ट्स देखील मिळत आहेत. चला तर आजच्या अपडेटकडे वळूया. लाडकी बहीण होणार खुश, आता कालच भावाने दिली मोठी खुशखबरी. तर मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार काल ज्याप्रमाणे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील, त्याचप्रमाणे आता आज पुन्हा एकदा 3,000 रुपयांची वाटपाची सुरुवात झालेली आहे. आणि 3,000 रुपये कशामुळे वितरण केले जात आहेत, तर याचं सर्वात मोठं कारण म्हणजे रक्षाबंधन आलेलं आहे जवळ. लाडक्या बहिणीचा सण आलेला आहे. लाडक्या बहिणीचा सण म्हणल्याच्या नंतर भाऊ गिफ्ट तर 100% देणारच. आणि तेच गिफ्ट तुम्हाला नेमकं कोणतं गिफ्ट असणार, कशा पद्धतीने मिळणार आणि कुठे मिळणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. तर आत्ताच लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. दुसरा टप्पा जो तो आज सकाळपासूनच वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. काल भरपूर लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत पैशांचं वितरण केलं होतं आणि त्यामुळेच त्या कारणास्तव दुसरा टप्पा देखील वितरण सुरू झालेलं आहे. चला तर जाणून घेऊया या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या आहेत व सोबत कोणत्या महिलांचं नाव यामध्ये आलेलं आहे. तर रक्षाबंधन ओवाळणीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना भेट जी आहे ती भावाकडून भेट मिळणार आहे 3,000 रुपये अधिक रक्षाबंधन बोनस. हो मित्रांनो, रक्षाबंधन बोनस आतापर्यंत कोणी तुम्हाला अपडेट दिली नसेल, तीच अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधन नक्कीच आनंदात साजरा होणार आहे, कारण की भरपूर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे आहेत जमा झाल्याचे मेसेज आज सकाळपासूनच पडण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज आहे ते पडलेले आहे 3,000 रुपये जमा झाल्याचे. चला तर जाणून घेऊया हे पैसे किती टप्प्यामध्ये वाटप होत आहेत. तर एकूण 3 टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. यातील पहिला टप्पा जो तो आज सुरुवात झालेली आहे आणि आज लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत 3,000 रुपये, दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत तुम्हाला गिफ्टसुद्धा मिळणार आहेत. जबरदस्त गिफ्ट आहेत. एकदा फक्त तुम्ही गिफ्ट पहा, तुम्हाला देखील समजून जाईल गिफ्ट आपल्याला कशा पद्धतीने मिळणार. आणि गिफ्ट तर 100% मिळणारच आहेत, कारण की भावाने वचन दिलेलं आहे लाडक्या बहिणींना, ते म्हणजे 3,000 रुपये आम्ही देणार आणि ते देऊनच राहणार, अशा पद्धतीचे वचन लाडक्या भावाने लाडक्या बहिणींना दिलेलं आहे. कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार 1,500 वाटप झाल्याच्या नंतर दुसरा टप्पा जुलै व ऑगस्टचे पैसे जे आहेत ते एकत्रितरित्या वितरण केले जाते, ते म्हणजे 3,000 रुपये. आत्ता भरपूर महिलांना काल पैसे मिळाले, परंतु ते जूनच्या महिन्याची मिळाले होते काही लाडक्या बहिणींना, तर काही लाडक्या बहिणींना 13 हप्ते मिळालेला आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो, सर्वात जबरदस्त म्हणजे 3 भावाने 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत, ते म्हणजे 13वा अधिक 14 हप्ता वाटप संदर्भात. आतापर्यंत तुम्हाला फक्त 13 हप्ता मिळाला असेल नसेल, परंतु 14वा आणि 13वा हप्ता जो तो दोन्ही सोबत वितरण करण्याचा निर्णय जो तो शासनाने घेतलेला आहे. आताच मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे या संदर्भात आणि 3 भावांनी 3 निर्णय घेतलेले आहेत. पहिल्या भावाने निर्णय घेतला तुम्हाला 21 रुपये वाटप संदर्भाचा, दुसऱ्या भावाने निर्णय घेतलेला आहे 13वा हप्ता वाटप संदर्भाचा आणि तिसऱ्या भावाने तुम्हाला तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे गिफ्ट वाटप संदर्भाचा. हो मित्रांनो, अतिशय ओरिजिनल व जबरदस्त गिफ्ट देखील तुम्हाला मिळून नक्की जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त व्यवस्थित अर्ज करता आला पाहिजे आणि जे सांगितलेलं आहे ते काम तुम्ही नक्की करा, तुम्हाला देखील गिफ्ट मिळून जाईल. चला तर आजच्या मेन अपडेटकडे वळूया, ती म्हणजे 13 हप्ता वाटप संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक जी होती आत्ताच पार पडलेली आहे व या बैठकीत एकूण 2 जबरदस्त व मोठे निर्णय जे ते झालेले आहेत आणि हे निर्णय तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरणार आहेत. कारण की निर्णयाचा असा विषय झालेला आहे, डायरेक्ट मंत्रिमंडळात लाडक्या बहिणीच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट सांगून टाकलेलं आहे, माझ्या बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत, आत्ता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीचे आदेश लाडक्या भावाने बहिणींसाठी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया आता आज कोणत्या महिलांना पैसे येणार व कशा पद्धतीने वितरित केले जाणार. तर आज पैसे जे ते यादीनुसार वितरित केले जाणार आहेत. याच्यामध्ये एकूण 3 याद्या मित्रांनो जाहीर झालेले आहेत व या 3 याद्यांच्या अंतर्गत तुम्हाला 13वा हप्ता असेल व 14वा हप्ता असेल तो तर वितरित होणार आहेच मित्रांनो, परंतु त्यासोबत रक्षाबंधना सणानिमित्त स्पेशल गिफ्टसुद्धा वाटप जे ते केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते ते गिफ्ट असणार. पहिले गिफ्ट तुम्हाला 3,000 रुपये समजलेलं आहेच आता, परंतु दुसरं आणि चौथं गिफ्ट तुम्हाला तर जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याच्या अगोदर 13 हप्ते संदर्भात एक छोटीशी अपडेट आपण पाहूया, ते म्हणजे 13 हप्ता वाटप करण्याचा आम्ही पैसे देणारच, फक्त याच लाडक्या बहिणींना त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. त्याच्या संदर्भात एकूण 15 जिल्ह्यांची नवीन यादी सुद्धा जाहीर केलेली आहे, कारण याच 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते वितरित केले जाणार आहे. 100% तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जे ते जमा होणार आहेतच. चला तर जाणून घेऊया नेमकं आदिती तटकरे यांनी
काय सांगितलेलं आहे, तर आदिती तटकरेताईंनी अशी गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आम्ही आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 13 हप्ता सोडणार आहोत. बँकांना आदेश दिलेले आहेत. 5 बँका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि या 5 बँकांमध्ये आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. चला तर जाणून घेऊया. आम्ही पैसे देणारच आणि एकूण किती देणार, तर एकूण तुम्हाला लाभ मिळणार आहे तो म्हणजे 3,000 रुपयांचा लाभ जो तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या त्या लाडक्या बहिणी असणार आणि यात सर्वात प्रथम म्हणजे यादी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. आता यादी कोणती आहे, तर पात्रता यादी, अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी. या 3 यादीपैकी तुमचं नाव जर कोणत्या यादीत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पात्रता यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. अन्यथा तुमचं नाव जर पेंडिंग यादीमध्ये असेल किंवा अपात्रता यादीमध्ये असेल तर तुम्हाला ₹1 दिला जाणार नाही. ही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला तर जाणून घेऊया पात्रता यादीमध्ये नाव येण्यासाठी नेमकं काय करायचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला ते पुढे सांगतोच मी. त्याच्या अगोदर एकूण 15 जिल्हे व 5 बँकांमध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे किंवा आजपासून लाडक्या बहिणीच्या या 5 बँकामध्ये आणि 15 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वितरित केले जाणार आहेत. चला तर आता जाणून घेऊया ते 15 जिल्ह्यांची नावं. तर तुमच्या समोर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आहे व या नकाशामध्ये एकूण 15 जिल्हे महत्त्वाचे ठरणार आहेत. हे 15 जिल्हे तर आपण पाहणार आहोतच मित्रांनो. त्याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. रक्षाबंधन सणानिमित्त स्पेशल 5 गिफ्टचं वितरणाचं नियोजन जे आहे ते आखलेलं आहे आणि याच्या अंतर्गत डायरेक्ट 5 गिफ्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते ते 5 गिफ्ट असणार आहेत. तर पहिलं गिफ्ट असणार आहे शिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी योजना व महत्त्वाकांक्षी योजनेच्यापैकी शिलाई मशीन वितरण योजना जी आहे ती आत्ताच लाडकी बहिणीसाठी चालू झालेली आहे व आजपासून याचे अर्जसुद्धा चालू झालेले आहेत. कारण की अटी व पात्रता जर तुम्ही या पूर्ण केल्या तर तुम्हाला सुद्धा एक 15,000 रुपयांची शिलाई मशीन जी आहे ती डायरेक्ट मिळून जाणार आहे. यासाठी तुम्हाला काही निवड गोष्टी करायच्या आहेत किंवा मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे, म्हणजेच तुम्हाला 10वा किंवा 12 हप्त्यापर्यंत पैसे आलेले असायलाच पाहिजेत. याच्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. हे जर असेल तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे. सोबतच शिलाई मशीन जे आहे तुम्हाला चालवता यायलाच पाहिजे. जर शिलाई मशीन तुम्ही चालू शकत असाल तरच तुम्हाला शिलाई मशीन जी आहे ती वितरित केली जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो, रक्षाबंधनानिमित्त स्पेशल गिफ्टमध्येच नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर योजना देखील आलेली आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल स्कूटर 100% मिळणार मित्रांनो. परंतु कशा पद्धतीने मिळणार, कुठे अर्ज करायचा या संदर्भात, तर त्याच्याविषयी आपण माहिती लगेच जाणून घेऊया. तर इलेक्ट्रिकल स्कूटर रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणीसाठी किंवा व्यवसायासाठी ते देत आहेत किंवा वितरण करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामधून एकूण 1,000 लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिकल स्कूटरचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यासाठी कागदपत्र काय काय लागतील, तर त्यासाठी लागणार आहे तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, वाहन चालन परवाना व पॅन कार्ड. एवढे सगळे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत इलेक्ट्रिकल स्कूटरचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे. आता वळूया आपण पुढील गिफ्टकडे. तर पुढील गिफ्ट आहे मित्रांनो, सणानिमित्त लाडक्या बहिणींना मोठा लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. ते लाभाचं वितरण म्हणजे 5,100 रुपये. हो मित्रांनो, सर्वात जबरदस्त माहिती, 5,100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार आहेत व त्यामध्येच तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण 13वा अधिक 14 हप्ता त्यामध्ये असणार आहे आणि सोबतच गॅसचे पैसे देखील त्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज काय आलेली आहे, चला तर ती गुड न्यूज आपण पुढे जाणून घेऊया. तर लाडकी बहिणीसाठी ओरिजिनल मोबाईल गिफ्ट योजना जी आहे ती आत्ताच जाहीर झालेली आहे आणि ही ओरिजिनल मोबाईल गिफ्ट योजना तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. कारण की या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट स्मार्टफोनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. स्मार्टफोन म्हणजे चांगल्या पद्धतीचा मोबाईल तुम्हाला मिळणार आहे. एक महिला एक मोबाईल अशा पद्धतीने याचं वितरण होणार आहे. तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे व तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तरच तुम्हाला स्मार्टफोन योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. आता महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मित्रांनो, मोबाईल तर मिळत आहे, सोबत टॅबलेट देखील भरपूर लाडक्या बहिणीच्या मुलांना मिळत आहे. आणि तो टॅबलेट कशा पद्धतीने मिळत आहे, तर महाज्योतिबा फुले यांची योजना आहे मित्रांनो, शासकीय योजना आहे. संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यातर्फे मोफत टॅबचं वितरण जे केलं जात आहे. सोबतच इंटरनेट ॲक्सेस देखील तुम्हाला दिला जात आहे. तुम्ही 6 GB पर्यंत इंटरनेट फ्रीमध्ये तुम्हाला दिलं जात आहे. तर महत्त्वपूर्ण म्हणजे आता दुसरं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे पैठणी साडी. हो मित्रांनो, तुमचे लाडके भाऊ तर गिफ्ट देतच आहेत, परंतु आपल्या चॅनलकडून देखील तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट असणार आहे ते म्हणजे पैठणी साडी. हो मित्रांनो, आतापर्यंत आपण गेल्या रक्षाबंधनाला देखील पैठणी साड्यांचं वितरण जे ते जोरात केलं होतं आणि यावेळेस देखील पैठणी साडी 100% तुम्हाला आम्ही आपल्या चॅनलतर्फे देणार आहोतच. कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार
आपण जे आहे ते ज्या लाडक्या बहिणीला साडी दिली ते अतिशय खुश झालेले आहेत व त्यांच्यासाठी आता पुन्हा एकदा आपण नवीन लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधन सण आलेला आहे बहिणीचा आणि बहिणीला गिफ्ट म्हणून आपण आपल्या चॅनलतर्फे साडीचं वितरण करणार आहोत। या साडी जर पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे काय करायचं आहे तर व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाकायचं आणि चॅनल नवीन असाल ना सबस्क्राईब करून टाका। तुम्हाला सुद्धा साडी आपण भेटून टाकू। एकूण 1000 किंवा आपण 1000पेक्षा जास्त लाडकी बहिणी साडी देणार आहोत, परंतु त्यासाठी तुमच्या व्हिडिओला आज 1000 लाईक झाल्याच पाहिजे। तुम्ही व्हिडिओला लाईक करा, जेवढ्या महिला लाईक करतील त्या महिलांपैकी आपण महिलांना साडी जी आहे ती वितरित करून टाकणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंत जर पैसे आले नसतील तर काळजी मात्र अजिबात करायची नाही, कारण की आज जे आहे ते सर्व पैसे येणार आहे। मग तुमचा 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल, 14वा हप्ता असेल किंवा कोणताही हप्ता असो तर काळजी करण्याची गरज राहिली नाही, कारण की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या पुन्हा एकदा सांगितलंय आता उशीर आता फक्त पैसेच वाटप होणार आहेत आणि आज सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते जोराशोरात केलं जाणार आहे। चला तर जाणून घेऊया आता KYC करावी लागणार का किंवा KYC केल्याच्यानंतर काय फायदा होत आहे का। तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो पैसे आले नसतील तर तुम्हाला हे कामं करावे लागणारच आहेत, याला पर्याय नाही। लक्षपूर्वक ऐका, भरपूर महिला ऐकत नाही तोपर्यंत म्हणतात सर आम्हाला हप्ता आला नाही किंवा पैसे आले नाही। तर एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात प्रथम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेची सीडिंग आहे की नाही ते चेक करा, कारण की भरपूर महिलांचं आधार कार्ड पहिलं जुनं सीडिंग होतं पण आता नवीन जे ते सीडिंग झाले राहिलेलं नाही आणि त्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला आधार सीडिंग चेक करायचे आहे। त्याच्यानंतर बँकेमध्ये जाऊन बँकेची KYC करायची आहे, कारण की भरपूर महिलांचं खातं जुनं खातं झालं आहे आणि त्यामुळे ते खाते काही बंदसुद्धा पडलेले आहे, त्यामुळे नवीन पुन्हा एकदा KYC तुम्हाला करावी लागणार आहे। याच्यानंतर लाडकी बहीण वेबसाईटवर देखील KYCचं ऑप्शन सध्या आलेलं आहे आणि तुम्हाला ती लवकरच जे ते जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला आपण आपल्या चॅनलतर्फे अपडेट देणार आहोतच, तेव्हा ती KYC देखील तुम्हाला लगेच करून टाकायची आहे। याच्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला जे तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तो दाखवावा लागणार आहे, म्हणजेच काय तर उत्पन्नाचा दाखला देखील दर्शवावा लागणार आहे। सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर ते रेशन कार्ड तुम्हाला तयार ठेवायचं आहे आणि सर्व हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता मिळून जाणार आहे, अन्यथा अजिबात पैसे जे ते मिळणार नाहीत। पैसे आले नसतील तर हे काम करा, लगेच पैसे मिळणार। मित्रांनो वरील सांगितलेले काम तुम्हाला तर करायचे आहेत, परंतु आपल्या चॅनलतर्फे आपण देखील तुमच्या कंप्लीट वरपर्यंत पोहोचता असतो, त्यासाठी खाली व्हिडिओला हाईप ऑप्शन दिसत असेल, हाईप लगेच करून टाका आणि तुम्हाला आम्हाला लगेच समजेल की तुम्हाला पैशांची गरज आहे। तर व्हिडिओला लाईक करायचं सर्वात अगोदर आणि नंतर व्हिडिओला हाईप करायचं, तुम्हाला देखील पैसे मिळून जातील। आता जाणून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत, ते जिल्ह्यांची नावं आपण तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहोत। ते जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर दिवसापासून प्रतीक्षा होती सर आमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वितरित होणार, आणि आज अखेर त्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। चला तर ती यादी आपण जाणून घेऊया। तर पैशांचं वितरण जे आहे ते पहिला टप्पा पार पडलेला आहे व काही निवडक जिल्ह्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहेत, परंतु आता दुसऱ्या टप्प्याची वेळ झालेली आहे आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत तुम्हाला पैसे जे आहे ते वितरित केले जाणार आहेत। यामध्ये सर्वात पहिली सुरुवात जी असणार आहे छत्रपती संभाजीनगरवरून असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैसे सर्वात अगोदर वितरित जे आहे ते केले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे वितरण पाहायला मिळणार आहे जालना, परभणी, बीड, लातूर व धाराशिव, सोबतच सोलापूरमध्ये देखील आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। नंतर नाशिक असेल, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार किंवा या जिल्ह्यामध्ये पैसे भेटले की लगेच दुसऱ्या जिल्ह्यांचा नंबर जो आहे तो चालू होणार आहे, तो म्हणजे पुणे शहर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, सोबतच तुम्हाला रत्नागिरी, भंडारा, सातारा, सांगली, कोल्हापूर या साईडला देखील पैशांचं वितरण झालेलं पाहायला मिळणार आहे। आणि तिसऱ्या दिवशी सर्वात मोठं वितरण असणार आहे ते म्हणजे अमरावती साईडला किंवा नागपूर साईडला आपण म्हणू शकतो। नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल व या जिल्ह्यामध्ये परवा दिवशीचं वितरण जे आहे ते पैशांचं वितरण केलं जाणार आहे। चला तर आता तुमचे जिल्हे तर तुम्हाला समजलेले आहेतच, परंतु हे सर्व गिफ्ट जर पाहिजे असतील रक्षाबंधन सणानिमित्त तर व्हिडिओला तुम्हाला लगेच लाईक करून टाकायचं आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता संपूर्ण आपल्या चॅनलवर अतिशय लाडक्या बहिणीच्या नवनवीन अपडेट जे आहेत त्या कंटिन्युअसली येत असतात आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत पुन्हा अशा नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।